दिवाळीची चाहूल लागली आणि फराळाच्या पदार्थांची लगबग चालू झाली। माझ्या चॅनलवरती अजून एकही पदार्थ तुम्हाला पाहायला मिळाला नाही आहे। एक शंकरपाळीचा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ मी पोस्ट केला आहे। तर आता ही कशाची लगबग बघा। 1 किलो प्रमाणामध्ये ना हे आहेत बेसनचे लाडू। तर हे छान भाजून वगैरे मी पीठसुद्धा चांगलं भाजले तुपामध्ये, अगदी साजूक तुपामध्ये, आणि एकदम छान रवाळ असे हे बेसनचे लाडू मी करणार आहे। तर त्याचीच ही तयारी आहे, पुढे पहा तुम्ही। त्यानंतर इथं चिवडा तयार करायचा आहे। चिवड्याची तयारी, हे पातळ छान असे बारीक स्लाइस करून घेतले। तर खोबरं, भरपूर असा कढीपत्ता धुवून ठेवला आहे। तिथे एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि ह्यामध्ये भरपूर असा लसूण। हे बघा, ह्या मशीनचा वापर कसला भारी होते। चांगलं ते बारीक करून ठेवले। रामबंधू चिवडा मसाला 1 पॅकेट घेतले। 1 किलो पोह्यासाठीचं हे प्रमाण आहे। आणि अजून डाळे घ्यायचे आहेत। हां, डाळे राहिलेले घ्यायचे। अरे बापरे, डाळे। तर ह्यातले डाळे घेणार आहे मी। अर्धी वाटी डाळे घेणार आहे। हे 1 किलो भाजके पोहे घेतलेत आणि एकदम कुरकुरीत असे आहेत, भाजायची वगैरे काही गरज नाही। नमस्कार सर्वांना, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज धनत्रयोदशीचा दिवस आहे आणि सगळ्यांना धनत्रयोदशीच्या अगदी मनापासून शुभेच्छा। फराळाच्या पदार्थामधला एक पदार्थ माझा करून झाला आहे, शंकरपाळी पहिला पदार्थ, आणि आता हा दुसरा पदार्थ आणि तिसरा पदार्थसुद्धा साईडला तुम्हाला दिसत आहे। तर आता चिवडा करायचं चाललंय आणि मी चष्मा घातलाय कारण ना तेल उडतंय, त्यामुळे मला भीती खूप वाटते। जर डोळ्यावर वगैरे तड करून उडलं ना तर ते मला अनुभव आहे 2-3 वेळा, त्यामुळे मी ना काहीतरी तळताना असा चष्म्याचा वापर करायचा माझं कायमच ठरलेलं आहे। आणि आता तिकडं पण लाडूचं भाजून झालंय, तर त्यामध्ये गार झालं। आता हे चिवडा करून झाल्यानंतर त्यामध्ये साखर वगैरे घालणार, वेलदोड्याची पूड घालायची आणि छान लाडू वळायचे। आता शेंगदाणे भाजून झालेत, दाखवते तुम्हाला। तर हे आता झालेत, मला वाटते कलर चेंज झालाय, मस्त शेंगदाणे भाजून झालेत। अजून एक अर्धा मिनिट आणि मग शेंगदाणे काढून घ्यायचे। शेंगदाणे तर चांगले भाजून झालेत। आता लगेचच ह्यामध्ये डाळ घालायचे। डाळे पण चांगले व्यवस्थित भाजून काढायचे। आता जरा गॅस मी मोठा केलाय। आता हे यामध्ये घालूया। जवळजवळ ना अर्धा किलो असेल, अर्धा किलोला जर असं कमी एवढं तेल घातलंय। आणि आता हे डाळे अगदी एखादा मिनिट भाजलं तरी पास आहे, कारण एकदम कुरकुरीत आहे। थोडासा कलर चेंज व्हायला लागलाय डाळाचा। आता खोबरं घालायचंय, मस्तपैकी खोबरं अगदी सोनेरी कलरवर भाजून घ्यायचं। त्यानंतर लसूण, कढीपत्ता हे सगळं घालून आता आपला चिवडा तयार होणार आहे, मस्त खमंग असं। खोबरं पण चांगलं भाजून झालंय, हे बघा एकदम मस्त असं भाजलंय खोबरं। आता यामध्ये कोणी कोणी काजू, बेदाणे वगैरे घालतात, पण मी काही नाही घालत। हे एवढेच जिन्नस आणि आपले छान असं ना सिंपल आणि साधा असा चिवडा मी करत आहे बरं का। खूप काय असा हेवी रिचवाला नाही चिवडा बनवत। तर हे बघा, मस्त असं खोबरं तळून काढल्यानंतर सुद्धा त्याचा कलर चेंज होत असतो, त्यामुळं ते। हे बघा, मस्त कढीपत्त्याचा एवढा छान वास यायला लागलाय। आणि पटकन ताट झाकलं ना तर ही ट्रिक तुम्ही यूज करा। हे बघा, एवढं उडलंय ताटावर अगदी सेकंदामध्ये, म्हणजे जास्त किचन आता पण घाण होत नाही। आणि आता हा चांगला खळखळ वाजेपर्यंत ह्याला भाजायचा बरं का, तोपर्यंत भाजायचा। आता हे झाले भाजून, हळूया। लसूण घालायचंय, लसूण। लसूण पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे, त्यामुळं अशी चाळणी घ्यायची, म्हणजे आपल्याला असं वर काढून बघता येते। आणि असाच जर डायरेक्ट टाकला तर सगळीकडे पसरतो। तर मस्त झालाय हा लसूण, सुवास एवढा मस्त यायला लागलाय ना, छान। तेल भरपूर उकळलंय, आता गॅस मी बंद केलाय। आणि इथं हा रामबंधू चिवडा मसाला
आणि घरची चटणी 2 चमचे तरी आहे ही घालणार आहे. आणि त्यानंतर हा मसाला, एवढा अख्खा मसाला घालायचा पुढे. खिडक्या उघड रे जरा. मस्त. आणि परत हा लसूण घालायचा म्हणजे अजून जरा कुरकुरीत होते. मसाला कसला वास यायला. अजून एखादा दुसरा व्हिडिओ दिवाळीच्या सणाचा येईल. माझ्याकडून व्हिडिओ पोस्ट करायला वेळ झाला आहे, कारण ना सगळं हे करण्यामध्ये माझा वेळ भरपूर जात होता आणि त्यामुळं एवढे मोठे व्हिडिओ एडिट वगैरे करायला तेवढा पुरेसा वेळ माझ्याकडं नव्हता. त्यामुळं म्हटलं की दिवाळी झाल्यानंतर आपण हे व्हिडिओ पोस्ट करूया. आणि मग म्हणजे वेळेअभावी हे व्हिडिओ पोस्ट करायचे राहून गेले, कारण खूप मोठे मोठे क्लिप्स झालेले आणि ते सगळे कटिंग वगैरे करण्यामध्ये खूप वेळ जाणार होता. फॅन चालू कर रे जरा. आमच्याकडे प्रत्येक वर्षी फक्त भाजक्या पोह्यांचा चिवडा आम्ही करतो, त्यामुळं मी बाकीचे वेगळे कोणतेही चिवड्यांचे प्रकार वगैरे काही करत नाही. हा एक सिंपल, साधा आणि एकदम छान अशा भाजक्या पोह्यांचा चिवडा सगळ्यांनाच घरी आवडतो आणि हा एकच प्रकार चिवड्यांचा माझ्याकडे होतो. तर छान असा हा चिवडा तयार झाला आहे. ऑलरेडी इतका वास यायला लागला आहे ना, खूप खमंग असा वास यायला लागला आहे. अंदाजे मीठ घालणार आहे मी साखर पण घातली आहे आणि आता पूर्ण मिक्स करून घेते आता. आणि आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. साधारण ना 400-450 ml एवढं मी तेल वापरले आणि तेवढं तेल 1 किलो पोह्यांसाठी पुरेसं आहे असं मला तरी वाटते, कारण व्यवस्थित असं सगळं मिक्स झालंय. थोडंसं ना साखर मीठ व्यवस्थित घातल्यानंतर चिवडा व्यवस्थित कालवून झाल्यानंतर टेस्ट बघितली आणि त्यानंतर व्यवस्थित चव झाली. हे लक्षात आलं ना की मग चिवडा परफेक्ट झाला आहे असं समजायचं. आता हे सगळं परत एकदा मी अगदी 1-4-5 मिनटं मंद गॅसवरती हलवलं आहे. परफेक्ट 1 किलो प्रमाणातला चिवडा केला आहे आणि खूप सुंदर आणि चविष्ट झाला आहे बरं का. एकदम भारी असा वास तर एवढा भारी यायला लागला आहे. आता 1-5 मिनटं मी मध्यम गॅसवरती थोडंसं ना हलवून घेतला म्हणजे अजून कुरकुरीत होईल. आता हा असाच ह्या पातेल्यामध्ये ठेवणार, संध्याकाळी निवांत भरायचा. म्हणजे हवाबंद डब्यात ठेवला, प्लास्टिकची पिशवी घालायची पण थंड झाल्यानंतर, म्हणजे मग चिवडा खूप दिवस जवळजवळ म्हणजे महिनाभर तरी आरामात. हे बघा मस्त असा चिवडा झालाय तर. व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून. आणि भरपूर पसारा झाला आहे, अजून मला लाडू बांधायचे. तर ते लाडू बांधल्यानंतर ते पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवले. काल मी शंकरपाळ्या केल्या. आत्तापर्यंत माझे 3 पदार्थ करून झाले. आज धनत्रयोदशी आहे. आता 3 पदार्थ म्हणजे अजून 3रा पदार्थ व्हायचाच आहे. शंकरपाळे आणि सेकंड म्हणजे चिवडा झालाय तयार. आता ह्या लाडूमध्ये मला घालायचे साखर घालूया. चला आता हे बेसन लाडूचं पीठ बघा असं आहे आत्ता. वाव मस्तच. आता ह्यामध्ये पीठ घालूया, पीठ नाही साखर घालूया. एवढी पुरते का बघणार, नाहीतर परत आणि घालणार. अजून थोडीशी करायला लागणार आहे, तोपर्यंत ही मिक्स करते. एकदम कणीदार असे हे ना बेसनाचे लाडू तयार होणार आहे. झाल्यानंतर दाखवते. आता व्हिडिओ मोठा झाला तर उद्या आजच्या व्हिडिओमध्ये 2 पदार्थ. आता हे भरपूर वेळ छान असं सगळं हे मिक्स करून घेणार. छान असे हे बेसनचे लाडू झालेत तयार बघा इथं आणि ह्या इथं एका प्लेटमध्ये सेट झाल्यानंतर परत एकदा मी हे ना चांगले असे आवळून बांधून घेणार. मस्त तयार झाले. चिवडा तयार झाला आहे, त्यामध्येच आहे अजून.
तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा व्हिडिओ व्लॉग सांगा कमेंट करून. आणि 2 छान असे पदार्थ तयार झाले, एक गोड आणि एक तिखट. आणि आज आहे धनत्रयोदशी. तर आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेत. अजून माझं आता सगळं आवरायचं, संध्याकाळची पूजा पण करायची आहे, छान असं आवरायचं आहे. आणि चला भेटूया एका छानशा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.